आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. एकादशीचा उपवास आहे आणि हलकं-फुलकं काहीतरी खायचं आहे. तेलकट नको आहे. तर हा पदार्थ खास तुमच्यासाठी खूप सोप्पा आहे बनवायला आणि खूप टेस्टीसुद्धा लागतं. चला तर हा पदार्थ कसा बनवायचा ते बघूयात. त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. इथे मी 1 पेला राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे आणि 1 उकडलेला बटाटा घेतला आहे. त्या पिठामधलंच थोडं पीठ मी बाजूला ठेवणार आहे. तो बटाटा बारीक याने किसून घ्यायचा. बटाटा किसून घेतल्यामुळे त्याचे मोठे मोठे फोड राहत नाही आणि आपल्याला लाटायला बरं पडतं. खूप छान असा हा पराठा होतो. चवीनुसार यात मीठ घालून घ्यायचं आणि तिखट म्हणजे हिरवी मिरची, ठेचलेली हिरवी मिरची घालून घ्यायची. तुम्ही जर जिरं खात असाल उपासाला तर जिरंसुद्धा घालू शकता. अद्रक आणि जिरं. अद्रक, जिरं आणि हिरवी मिरची वाटून घालू शकता. मी उपासाला अद्रक, जिरं खात नाही म्हणून मी फक्त हिरवी मिरची घातली आहे. बटाट्यामध्येच हे पीठ पहिलं मळून घ्यायचं. जर थोडंसं कोरडं वाटलं तरच थोडंसं पाणी घालायचं. बटाटा जर जास्त शिजलेला असेल तर पाणी अजिबात घालायचं नाही. मी अगदी 1 चमचा पाणी घातलं असेल, कारण नंतरसुद्धा बटाट्याला पाणी सुटतं. छान घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं. उपवासासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे. ह्याला आपण राजगिऱ्याचे पराठे म्हणूयात. छान असा गोळा तयार झाला, की 1-2 मिनटं झाकून ठेवायचा. जास्त वेळ झाकायचा नाही, नाहीतर त्याला बटाट्याला पाणी सुटतं, पातळ होतं पीठ. पीठ भिजतंय तोपर्यंत शेंगदाणे भाजून घेतलेत मी इथे आणि त्याच तव्यावरती आता पराठे बनवून घेणार आहे. अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं किंवा तेल. तेल शेंगदाणा तेलच वापरायचं. उपासाला शेंगदाणा तेल चालतं. छान छोटे-छोटे गोळे तयार करून घ्यायचे. तुम्हाला किती मोठा पराठा हवा आहे त्याप्रमाणे. अजिबात वेळ लागत नाही हे पराठे बनवायला आणि खायलासुद्धा खूप टेस्टी असतात. हलके आणि फुलके एकदम मस्त. तुम्ही याच्यापेक्षा छोटासुद्धा गोळा घेऊ शकता आणि छोटे-छोटे सुद्धा पराठे बनवू शकता. राजगिऱ्याचे पीठ टाकून घ्यायचं पहिलं, नाहीतर पराठा चिकटेल. तुमच्याकडे जर पुरी यंत्र असेल तर त्यावर सुद्धा खूप छान होतो हा पराठा. तुमचा जर पराठा चिरटत असेल सर्व साईडने तर तुम्ही त्यावरती ताटली किंवा डिश एखादी त्याने तो गोल बनवू शकता. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. तव्यावरती थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि ते सर्व तूप सगळीकडे फिरवून त्यामध्ये हा पराठा भाजून घ्यायचा दोन्हीही साईडनी. खूप छान हलका-फुलका हा असा पराठा तयार होतो. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी हा पराठा आवर्जून बनवून खा. सेम बाकीचे पराठेसुद्धा मी लाटून घेते. शेवटचा पराठा मी थोडा जाड केला आहे. खूप छान टम्म असा फुगतो जाड केल्यानंतर. तुम्हाला जाड हवं असेल, जाड आवडत असेल तर तुम्ही जाड पराठेसुद्धा करू शकता. मी इथे पातळ असे पराठे केलेत. पीठ व्यवस्थित भिजवायचं. बटाटा व्यवस्थित शिजलेला पाहिजे. जास्त जर शिजलेलं असेल तर पीठ पातळ होतं.
पराठे तयार आहेत. आता आपण चटणी बनवून घेऊया. इथे मी भाजलेले शेंगदाणे चांगले त्याची साल काढून घेतली आहे. खोबरं आणि हिरवी मिरची तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे आणि चवीनुसार मीठ घालून वाटून घ्यायचं. खूप छान शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी होते. आपले मऊ लुसलुशीत पराठे आणि शेंगदाणा खोबऱ्याची चटणी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक यू.